नमस्कार, माझं नाव सुनील पांडुरंग पवार, संजीवनी सामाजिक सेवा संस्थेचा संस्थापक अध्यक्ष आणि लोकाग्रह पेपरचा साप्ताहिक पेपरचा संपादक। आज मी विविध क्षेत्रामध्ये काम करत असतो। त्या काम करण्यामध्ये काही लोकांच्या तक्रारी माझ्यापर्यंत आज आल्या आहेत का शिधा वाटप कार्यालयामध्ये रॅशन कार्ड देण्यात बंद करण्यात आलेले आहेत। ऑनलाईन प्रक्रियेमार्फत रॅशन कार्ड त्यांना देण्यात येत आहेत। तर त्या ऑनलाईन प्रक्रियेमध्ये जो रॅशन कार्ड देण्यात येत आहे 9 तारखेपासून, तर त्याच्यामध्ये मला DCR साहेबांना किंवा आपल्या आरो साहेबांना किंवा कंट्रोल साहेबांना विचारायचं आहे का ज्यांचे लहान मुलांचे ज्यांचे आधार कार्ड नसतील, ज्या लहान मुलांचे आधार कार्ड नसतील त्या लहान मुलांनी त्यांना त्या शिधापत्रिकेत त्यांचं नाव कसं काय समाविष्ट करण्यात येणार येते, ही एक मोठी अडचण निर्माण झालेली आहे। आणि त्या अडचणीचे अनुषंगार आज कार्यालयामध्ये भेट दिली असता साहेबांनासुद्धा मी विनंती केलेली आहे। आरोंना खूप कोऑपरेटिव्ह आरो आहे तिथले, त्यांना विनंती केलेली आहे का हे जे शिधावाटप कार्यालयामध्ये जो तुम्ही ऑनलाईन प्रक्रिया चालू केलेली आहे, लहान मुलांचे आधार कार्ड नाही आहेत, ते आधार कार्ड नसल्याच्या अभावी त्यांना नवीन कार्डात समाविष्ट करण्यासाठी पण प्रॉब्लेम येणार आहे आणि नवीन शिधा पत्रिकेमध्ये नावसुद्धा मिळण्यात त्यांना प्रॉब्लेम्स येणार आहेत। तरीसुद्धा त्यांना विनंती आहे किंवा DCR साहेबांना किंवा कंट्रोल साहेबांना विनंती आहे का ऑफलाईन कार्ड इथे पाठवण्यात यावे, कारण इथली जी प्रत्येक राज्यातून इथे लोक कमवून खाणारे लोक आहेत, इथे अशिक्षित लोक आहेत, त्या लोकांना कामधंदे सोडून इथं वारंवार चक्कर मारावे लागतात, त्यांचं एक आर्थिक नुकसान होतं, त्यांची एक वेळ जाते। म्हणून जे ऑफलाईन जे रॅशन कार्ड आहेत ते रॅशन कार्ड मागण्यात यावे ही विनंती मी आरो साहेबांना केलेली आहे। तसेच कंट्रोल साहेबांना DCR साहेबांनासुद्धा मी विनंती करतो की लवकरात लवकर या गोष्टीवरती तुम्ही लक्ष द्यावा आणि एक ऑफलाईन रॅशन कार्ड भिवंडीत पाठवण्यात यावे।